राहिलं मंदिर तुम्हाला झूम करून दाखवतो मी. दी सोडतो जा तू 1920 आहे 1920 का. हा. तर मित्रांनो चला आतमध्ये पाहू. हाताने पेंटिंग बनवलेली हे मेन म्हणजे गार सावली ना अशी इतकी गार सावली. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे हडपसर शहरामधील रामटेकडी या मंदिरावर. तुम्ही बघू शकताय मंदिर आणि हे बाबांचं वगैरे नाव लिहिलेलं आहे उदासीन बाबा शारदाराम आश्रम. तर मित्रांनो चला आतमध्ये पाहू मंदिर कसं आहे वगैरे स्ट्रक्चर वगैरे. आणि हा एंट्रन्स आहे मित्रांनो आतमध्ये. आणि टाइम वगैरे लिहिलेला आहे मित्रांनो. आश्रम दोपहर 1 से 4 बजे तक बंद राहत आहे. आणि इथं नियम अटी वगैरे सगळं लिहिलेलं आहे मित्रांनो. खूप असं मोठा असं मंदिराचा परिसर आहे मित्रांनो. आता इथं काय लिहिलेलं आहे सन 1920 उदासीन बाबा का प्रथम गुन्हा. आणि असा मोठा परिसर आहे. त्या आतमध्ये आय थिंक गुरांचा गोठा आहे वाटते. आणि हा एंट्रन्स आहे मित्रांनो. इथं काय लिहिलं आहे भोजनालय. तर चला मित्रांनो आतमध्ये पाहू. मंदिर तर खूप सारे मंदिर आहेत मित्रांनो. आणि हे मेन म्हणजे हे मंदिर दिसते इथं लिहिलेलं आहे वगैरे. हे लहानपण मुलं आहेत. आणि चिंचीचं झाड. चिंचा तर लय आवडतात मला पण तोडून द्यायचे नाहीत असं वाटतंय. कारण की नियम अटी वगैरे सगळं लिहिलेलं आहे तिथं. त्याच्यामुळे नको कोणा संग वाद घालायचा नाही मित्रांनो. इकडं वडाचं झाड आहे मित्रांनो. ही घंटा. आतमध्ये पण मंदिर आहे मित्रांनो. हे मंदिर आहे. सगळे 3-4 मंदिर आहेत. आता कोणतं कसं काय आहे कारण की त्याला इतिहास मला काही जास्त माहीत नाही. पण मी माझा प्रयत्न 100% देईल की तुम्हाला सांगण्याचा इतिहास वगैरे सांगण्याचा कसं आहे काय. आणि इथं वगैरे बाबांचा फोटो आहे जुना एकदम लिहिलेलं आहे पण इथं वाचू शकता तुम्ही. आणि हे मेन म्हणजे हे मंदिर आहे मित्रांनो. कारण की शंकराचं मंदिर आहे आय थिंक असं वाटते मला. विठ्ठल रुक्मिणी सूर्यदेव ब्रह्मदेव विष्णुदेव शिव सनकादी वगैरे असे सगळे असं अनेक मंदिर येतो. तर आज योगायोग झाला तर आज रविवार होता. आणि आता आम्ही हडपसरमध्ये आता जॉबसाठी आलो. मी तसा नगरचा आहे आयल्यानगरचा. पण मी जॉबसाठी आलेलो इथं हडपसरमध्ये. पण आज योगायोग झाला की चला म्हणलं नाही का जवळपास इतकं मंदिर आहे तर बघणं भाग आहे मित्रांनो. तर फोटो वगैरे सगळं एकदम व्यवस्थित जपून ठेवलेलं आहे मित्रांनो त्यांनी. आणि हाताने पेंटिंग बनवलेली हाताने बघू शकता. अरे यार काय क्रिएटिव्हिटी यार मस्त यार मानलं पाहिजे राव. पण आत्ताची पिढी काय आत्ताची पिढी जाऊ दे. आता मंदिरात बघ नाही तर बोललो असतो मी. सगळे एकदम हे झुले लाल म्हणजे महाराजांचा मठाचं वगैरे काहीतरी दिलेलं आहे त्यांनी. तर मला असं प्रकारे हे असं मंदिर आहे मित्रांनो. जितक्या मायापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि खूप जास्त काय असं इथं भाविक येत नाहीत. पण हाय कर मित्र हाय लाजतोय का घाबरतोय तीच का. आणि हा मोठा परिसर मेन म्हणजे मला हा परिसर मोठा आहे ना खूप आवडला मित्रांनो. इधर आना मन आहे ओके नाही येणार बाबा. आणि हे कशाचं झाड वडाचं झाड आहे बाबू. आणि ते नारळाचं. आणि हे मेन आता हे कशाचं झाड आहे ना मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आता लय जणांनी ओळखला असेल मित्रांनो कशाचं झाड आहे. आता तू पुढलं 2 शब्द सांगा कमेंटमध्ये. इथं वगैरे ते मंदिर आहे मठ वगैरे. आणि बघा काय क्रिएटिव्हिटी काय यार कला म्हणजे 1 नंबर आहे यार. जुने माणसं म्हणजे खरंच मानलं पाहिजे जुन्या माणसांना भाऊ. आपण आत्ताची माणसं परत जाऊ दे सॉरी मंदिरात नाही तर मी बोललो असतो. कारण की मला लय चिड आहे आत्ताची पिढी म्हणजे एकदम झेंजी तर काय ते 2000च्या पुढले ते जाऊ दे. मी 2000 मधला नाही मित्रांनो त्याच्या अगोदरचं आहे. बघा मंदिर वगैरे. आणि हे मेन म्हणजे हे बघा आता हे कसा आकार आहे ओम. आणि त्याच्यामध्ये मंदिर आहे मित्रांनो. आतमध्ये दाखवतो मित्रांनो तुम्हाला. दम लागला. आतमध्ये मंदिर आहे मंदिर दाखवतो. हे असं मंदिर आहे. आणि सगळं लिहिलेलं आहे. आता तुम्ही पॉज करून व्हिडिओ आहे ना पॉज करून तुम्ही वाचू शकताय. आता मी माझ्या जितक्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करतो. हा बाबांचा मठ
आणि सगळं लिहिलेलं आहे, वैराग्य, उदासीन, भेष, दीक्षा, गुरुसेवा. हे बाबांचा फोटो वगैरे. आणि मेन म्हणजे ओमचं स्ट्रक्चर केलेलं आहे, त्याच्यामध्ये मंदिर आहे मित्रांनो. आता हे लयच लिहिलेलं आहे जास्त लांब. आता मला काय जास्त काय वाचतं बघू शकताय तुम्ही. मंत्र वगैरे, ओम नाम मणिमाला. हा बाबांची मूर्ती. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे. आता मायापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी काय असा काय मोठा यूट्यूबर नाही आहे. स्टार्टिंग. तर नवीन व्हिडिओ येतील मित्रांनो. नक्कीच माझ्या पेजला तर नाही म्हणणार मी, हा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे. त्याच्यामुळं सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, लाईक वगैरे, आणि ते बेल वगैरे ते दाबून ठेवा, म्हणजे जेणेकरून मी दुसरे व्हिडिओ टाकन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. आणि हे पण वर पण मंदिर मित्रांनो, फोटो वगैरे काढतात. आणि हे म्हणजे बाबांची समाधी असं वाटते. सॉरी बरं का मित्रांनो जर माझ्याकडून चुकून काय दुसरंच बोलण्यात आलं तर क्षमा असावी, कारण की मी माझ्या पद्धतीने इतक्या परीने प्रयत्न होईल तेवढं दाखवतो मित्रांनो. हे पण इथं दिलेलं आहे 2008 वगैरे. आणि हे मेन म्हणजे हे लय आवडलं, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवले, हे मला खरंच आवडलं. तिकडे दाणे पण टाकलेले आहेत, गहू वगैरे, तांदूळ वगैरे. हे खरंच हे लय आवडलं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा परिसर एक नंबर भावांनो खरंच. आणि जर तुम्ही असाल पुण्यामध्ये आणि हे मंदिराविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर मित्रांनो खरंच नक्की या सिटीपासून, स्वारगेटपासून इथले पडून तुम्हाला 10 किलोमीटर नाही पडणार. हडपसरमध्ये तिथं आलं गावात, तिथून जवळच आहे. आणि परिसर बघा इकडं. आता इथं लिहिलेलं आहे आणि हिंदीतून लिहिलं आहे. आता मला हे समजलं नाही की महाराष्ट्रात काय येतं आता इधर आना म्हणा. महाराष्ट्रात काय बाबा, आता मला तेच समजलं नाही नेमकं बाबा महाराष्ट्रातले होते का बाहेरचे होते. हे बी तिथं बघू शकता तुम्ही. हिंदी मला नाही आवडलं इकडे, कारण की आपण महाराष्ट्रामध्ये इथं तसं, कारण की महाराष्ट्रामध्ये हिंदी विषय संबंधित येत नाही मित्रांनो. आणि हे चिंचेच झाड मी मगाशी म्हणलं होतं मला चिंच खायची इच्छा झाली, पण आता तोडून देणार नाही तिथं, कारण जर तोडलं जास्त काय केलं तर परत वांदे व्हायचे मित्रांनो. त्याच्यामुळं मी नियम अटी पाळतोय. बाबांचा फोटो वगैरे लिहिलेला आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो हे वडाचं झाड काय गार सावली ना, अशी इतकी गार सावली असं वाटतंय ना इथं ना मित्रांनो कॉट टाकून ना एकदम इथंच झोपाव. बघू शकते इथंच झोपावं वाटलं मला तर खरंच. आणि ही बाबांची मूर्ती दिसते आय थिंक, हे लिहिलेलं वगैरे इथं बघू शकता. बाबांची मूर्ती, सॉरी फोटो नाही. आणि हा तिरसुळ आहे, हात तर नाही लावायला पाहिजे बाबा, सॉरी. हा खरंच यार मस्त एकदम असं हे लय आवडलं मला वडाचं झाड, खरंच मस्त. आता इथं कोणी सांगणार तर नाही काय इतिहास कसं आहे काय आहे इथं, त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. जितकं लिहिलेलं होतं तितकं वाचून वगैरे दाखवलेलं आहे. तर बघा हा परिसर आहे. आणि हे आंब्याचं पण झाड आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि जर कमी जास्त काय बोललो असेल तर मित्रांनो क्षमा असावी, कारण की मला इथलं काही जास्त नाही. मी माझा प्रयत्न केला होता दाखवण्याचा प्रयत्न केला आपली कलाकृती. ओके, काय जास्त काय मी मोठा गुन्हा केलेला नाही. ओके, चुकला असेल तर क्षमा असावी. आणि कारण की इथं गाईड वगैरे काही नाही आहे. जर मी त्यांना विचारलं असतं तर त्यांनी पैसे घेतले असते, मी त्यांना पैसे पण दिले असते आणि त्यांच्याकडून माहिती काढून पण घेतली असती. तर अशा प्रकारे मंदिर. परत हा बाबांचा पुतळा आहे. आणि हे राहिलं हडपसर शहर मित्रांनो. ते शहरात जाऊ दे काय आता इथं कधी इतकी शांती मित्रांनो. आता परत तिकडे गेलं परत झाला सिग्नल, गाड्या, हे ते काय यार डोकं आपटून गेले. परत लाईफ
आता देव मंदिर आहे इथं, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही मित्रांनो. लाईफ एकदम काय सांगा मित्रांनो. आता कामधंद्यासाठी आम्ही आलेलो तिथं आणि जाऊ दे, ती सिग्नल गाड्या आहे ते झालं सुरू. पण शांती एक नंबर मित्रांनो. असं एकदम असं काय सांगावं आता तुम्हाला, मन शांत झालं माझं, शांत. इकडं पण असं मंदिराच्या बाहेर आहे मित्रांनो. मला वाटतं ही पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी असणार आहे, कारण की पाण्याची टाकी आणि हे वडाचं झाड. म्हणजे जास्त शोभा आहे ना इथं मंदिराला, शोभा जास्त आली मित्रांनो झाडाची. आणि इतकं उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो, आणि एकदम थंड असं हे झालेलं आहे, एकदम खाली जमीन थंड एकदम. तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझा प्रयत्न केला दाखवायचा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि काही जास्त कमी काय बोललं असेल तर क्षमा असावी. ओके, तर भेटू नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.